तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये। तर उद्या दिनांक आहे 24 जुलै। तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर उद्या जे आपल्या शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त राहणार आहे आणि कोणत्या भागामध्ये कमी राहणार आहे, तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो जे आहे त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर उद्याच्याला जे आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान जे आपला संपूर्ण म्हणजे मराठवाड्यामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील, फक्त काही भागामध्ये आपला हलका तरी रिमझिम पाऊस सकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि उद्या जे आपला मराठवाड्यामध्ये जे आपला उद्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे आपला फक्त हलका तरी रिमझिम पावसाची शक्यता राहील। आणि उत्तर महाराष्ट्रात जर पाहायचं म्हणलं, उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा काही भाग इगतपुरी साईडमध्ये भाग पावसाची शक्यता चांगला राहणार आहे। नाशिक भागामध्ये थोडाफार कमी पाऊस राहील, मालेगावमध्ये कमी राहील, त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाचा जोर कमी राहणार आहे। फक्त जळगाव जिल्हा आणि धुळे, परोडा आणि अकोला, अमरावती तसेच पुशेप, लोणार आणि वाशिम, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या भागामध्ये जे आपल्या उद्याच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, इकडं कोकण भागामध्ये पाहायचं जर म्हटलं तर मुंबई साईडला जे आपल्याला पावसाचा जोर जे आहे आपल्याला कायम राहणार आहे। रत्नागिरी, सातारा आणि दापोली या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाचा जोर कायम राहील, त्या ठिकाणी सततधार या ठिकाणी पावसाची सुरू राहणार आहे। आणि विदर्भातील जे आपल्याला अकोला, अमरावती आणि यवतमाळ या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत। तर शेतकरी मित्रांनो जे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका। धन्यवाद।